तुम्हाला प्रॅक्टिकली सांगून देऊ समजा दशम चिन्हाचा दशम अपूर्णांकाला सेकंड मसेल काढताना दशम चिन्ह नंतरची घरं समान करावी. तुम्हाला उदाहरण समजून देतो ना. दशम चिन्ह काढून फक्त संख्या लिहाव्या. लसावी मसेल काढल्यानंतर सुरुवातीला दशम चिन्ह नंतर जेवढे घर असतात तेवढे घर आयोग करायच्या आईकडे सरकार. आता तुम्हाला उदाहरण समजून सांगतो. लिहून दिलं मी जे आता जसं तुम्हाला लिहून दिलं ते समजून सांगतो. आता समजलं समजून घ्या. ज्याला येत असेल त्याला नाही म्हणून. आता 2.10 1.25 आणि 0.5. एक गोष्ट नोटीस करायची की पॉईंट मध्ये किती घरे आहेत? 2. तिथे किती आहे? 2. तिथे किती आहे? मग इथं 2 2 आहे, तिथे एकच आहे. तर पॉईंट मध्ये 2 घर करण्यासाठी आपल्याला 0 वाढावा लागेल. कशावर आहे? पॉईंट काढा. आता बघा 2.10 झालं. 2 घरे 2 घर झाले 2. इथं 2 इथं 2 इथं. समजलं? सर असा कसं डायरेक्ट जीरो घ्यावा घ्यावा लागला. जीरो घ्यावा. हां आता पॉईंट काढला काय दिसेल मला? अरे त्याच्याबरोबर संख्या नाही 210. आता 125 आता 50. आता आपण काय करू आता जसं पाणी समजते ना? हो. हा 210 125 आणि किती बघा 5 ने भाग जातो सरळ. लक्षात शकते कमीत कमी 2 संख्यांना भाग द्यायला पाहिजे. किती बोला? 5 चौक 20 5 दुनी 10 बरोबर ना? 5 चौक 20 किती बोलले? 1 बोलला आता 2 5 दुनी 10. आता 5 दुनी 10 5 5 25 बरोबर. 5 आहे. आता किती भाग करणार? परत 5 पाहिजे. 25 आणि 10 42 70 5 5 25 5 दुनी. आता किती भाग जातोय? 2 आणि 1 21 दुनी 42 5 7 ला सगळ्यात कमीत कमी 2 संख्यांना भाग करा. 1 दुनी 42 22. आता किती भाग जातोय? आता भाग करा. लसाई म्हणजे भाग देणारे गुणिला बाकी यांचा गुणाकार म्हणजे काय असतो? लसाई. हा 5 हा 2 हा 21 या बाकी 1 चे व्हॅल्युएशन असतात. 5 दुनी 10 10 दुनी 20 21 5 105 बरोबर. आता शून्य काढा. 105 दुनी 210 हा शून्य. सगळे 50 सेकंड 21 5 105 1 5 25 25 दुनी 50. आता तात्पुरता शून्य नाही घेऊ आपण फक्त 5 ने घेऊ. नंतर शून्य ऍड करू. 5 5 25 5 4 2 बरोबर. 5 0 0 2 खाली 5 1 5 हा शून्य त्याच्यावर. तू उत्तर आलं का? नाही. आता किती उत्तर आले? 5250. आता पॉईंट किती घर आहे? किती घर आहे? 2. जेवढे घर आपण डाव्यात आला 1 2 समजा जर पॉईंट नंतर 4 घर आले असते किती घर आले असते? 4. ऑप्शन काय आहे? 1 2 3 4 5. पण घर किती आहेत? 2 म्हणून पुढे दिला 0. अरे पॉज केलेला होता आपण बघा. पॉईंट नंतर 2 घर 2 घर 2 घर. इथे 1 होता म्हणून आपण 0 घेतला. इथे 140 इथं 350 390 पॉईंट काढा. 140 350 390 या संख्यांना भाग देत चला. 7 दुनी 14 7 5 35 39 खाली. 5 चौक 20 5 10 50 78 गुणिले 5 390 2 दुनी 4 5 दुनी 10 39 दुनी 78. आता 7 5 35 35 दुनी 70 5 दुनी 10 39 गुणिले 390 70 गुणिले 390 गुणाकार 27 300
आता पॉईंट नंतर किती करायचं 2 म्हणून किती वेळा सरकवले आपण 2 म्हणजे ते 2 शिकायचं लसायला. बरोबर. ठीक आहे ना, एकदम बघा पॉईंट नंतर 2 घर होते, इथं 3 होते. हा आता 3 घर करण्यासाठी इथे एक शून्य वाढवला, इथे एक शून्य वाढवला. पॉईंट कडून मला 100, पॉईंट कडून मला 250, पॉईंट कडून मला फक्त 50. या झिरोला किंमत नाही पण या झिरोला किंमत आहे. ठीक. आता आला 50, 50 एक 50, 50 दोन्ही 100, 5 आला 250. आता 2 5 1 एकूण संख्येचे पाड्यात आहे. त्याच्यामुळे आपण काय केलं 50 गुणिले 2 पुढे 10, 5 गुणिले 10 50 गुणिले 10 500. आता पॉईंट नंतर घर किती होते 3, त्याच्यामुळे किती घर सरकवले आपण 3 उत्तराला 0.5. नेक्स्ट हे बघा बेस्ट. बघा आता इथं 3 घर आहे, इथं 3, इथं 2. ठीक आहे. आता घर समान करण्यासाठी आपण काय करतो 0 ठेवतो. आता इथं 3 घर करण्यासाठी आपण 3 साठी म्हणजे 0 ठेवतो. बरोबर. आता पॉइंट काढला, उत्तर काय राहील 9. आता बघा एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्याला सेट काढण्याची आवश्यकता नसते. बघा जर 3 संख्या दिल्या असल्या आणि त्या 3 संख्यांपैकी सर्वात मोठा संख्येला जिथं 2 संख्येने भाग जात असला तर 30 संख्याला सेट असते. 4 9 36, 9 चौक 36. समजतंय? हो. काय बोललो मी, ज्यावेळेस 2 किंवा 3 जेवढ्या संख्या असतील त्या संख्यांपैकी समजा 3 संख्या आहेत, 3 पैकी एक जर मोठी संख्या असेल, त्या मोठी संख्येला इतर 2 संख्या जर पूर्ण भाग जात असेल तर तो जर सेट घ्यायचा म्हणजे उत्तर डायरेक्ट घ्यायचं ॲज इट इज होतं. तेच उत्तर दिलं जातं. बघा 9 9 1 9 9 चौक 36. आता 4 40 किती भाग झाला 4 4 1 4 4 40. आता 1 1 10 ला पूर्ण संख्येत भाग झाला 9 चौक 36 36 36 36 36 आता किती 360 360. बरोबर 360. मला सर किती आला बघा. आता 360 उत्तर आहे का नाही? हो. पॉईंट किती करे 3 1 2 3. काय येतं येस तुम्ही येस पता. त्यानंतर 0.05. बघा आता आपला समीकरण काय असते, कमीत कमी नाही जास्तीत जास्त सर्व संख्येला भाग झाला पाहिजे.
आता किती घर येतं 3. इथे किती आहे 3. इथे किती आहे 4. आता घर समान करण्यासाठी जे जास्त संख्या असतात त्याला समोर घ्यायचं. आता इथे 4 घर करायसाठी आपण बघा 0 0 1 0 वाढवला झाले 4. इथे 4 बरं इथं 3 येतात 0.250 1 0 वाढवला. तर पॉईंट कडून काय दिसतं योगेश बोला 25 बरं. आता 50 बेस्ट. आता 10 समजा ठीक. आता 2,550 आणि 25 ची बात आहे का 25 दिवसात 50 काढू काढून 25 नाव 25 25 का 25 दोन शून्य काले 25 दुनी 50 25 चौक 100. आता किती देणार सांगा 2 द्यावं लागेल आता 5 देतो ना 5 तिकडे दोन 5 40 सर ते मसाले ओके 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 डिप्रेशन 50 दुनी 100 पे कमी 20 डिप्रेशन बरोबर. आता 8 काय मसाले फक्त भाग त्याला सांगितलं गुणाकार म्हणजे मसाले तुकडा 2. आता बघा किती झाले पॉईंट नंतर 4 1 2 3 4 1 2 बघा किती करायचं 3 इथं 4 इथं 4 इथं 4 आणण्यासाठी काय करायला आपल्याला 1 0 आले 4 हो इथं 4 आता आपण पॉइंट काढू काय दिसतंय ते 130 130 इथं 65 52 किती भाग जाणार आहे 13 130 13 5 65 आता 5 4 10 ला 15 सेकंड भाग जातात जर इथं 15 ला असतात 5 2 5 5 सेकंद ला असतात तर 4 आहे मग 13 आहे की नाही किती करायचे 4 1 2 3 त्याला म्हणतात मस्त. उद्या आपण मस्त 20 शाब्दिक उदाहरण घेऊ किती मिनिटं सर आता उद्या काय